सॅन इन्फोटेकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जर शिक्षण क्षेत्रामध्ये एक मजबूत करिअर घडवण्याचा विचार करत असाल तर हा माहितीपट खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण MH B.Ed M.Ed हा जो 3 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स आहे त्याबद्दल सगळी म्हणजे A to Z अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे CET सेलच्या ऑफिशियल माहितीपत्रकावर आधारित आहे. त्यामुळे ही 100% खरी आणि अचूक माहिती आहे, यात कोणतीही शंका नाही. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? आपण कोर्सची ओळख करून घेऊ, त्याची पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा बघू. CET परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते समजून घेऊ, अर्ज कसा करायचा आणि फी किती आहे ते पाहू, काही महत्त्वाच्या सूचनांवर नजर टाकू आणि शेवटी पुढची दिशा काय असेल यावरही बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. हा जो B.Ed M.Ed एकात्मिक अभ्यासक्रम आहे तो नेमका आहे तरी काय, हेच आता आपण समजून घेऊया. तर बघा, हा एक 3 वर्षांचा पूर्ण वेळ व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. याला इंटिग्रेटेड किंवा एकात्मिक का म्हणतात? कारण यामध्ये B.Ed आणि M.Ed या दोन्ही पदव्या तुम्हाला एकत्रच मिळतात. म्हणजे विचार करा, एकाच कोर्समध्ये 2-2 डिग्रीज. हे तुम्हाला शिक्षण क्षेत्रात इतरांपेक्षा नक्कीच एक पाऊल पुढे ठेवतं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर तो म्हणजे वेळेची बचत. आता बघा, तुम्ही जर B.Ed आणि M.Ed हे दोन्ही कोर्सेस वेगवेगळे करायला गेलात तर तुम्हाला लागतात 4 वर्ष. पण या इंटिग्रेटेड कोर्समुळे तुमचं एक अख्खं शैक्षणिक वर्ष वाचतं. म्हणजे फक्त 3 वर्षात दोन्ही पदव्या तुमच्या हातात. आणि तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात इतरांपेक्षा 1 वर्ष लवकर करू शकता. आहे की नाही कमाल? एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोर्स फक्त शिक्षक बनण्यापुरता मर्यादित नाहीये. नाही, हा कोर्स तुम्हाला शिक्षण क्षेत्रातलं लीडर बनवण्यासाठी डिझाईन केलाय. हा कोर्स पूर्ण केल्यावर तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडतात. तुम्ही शिक्षक, प्रशिक्षक होऊ शकता, अभ्यासक्रम विकसक म्हणजे करिक्युलम डेव्हलपर बनू शकता, शिक्षण अधिकारी किंवा मुख्याध्यापक अशा प्रशासकीय पदांवर काम करू शकता, किंवा अगदी शिक्षण क्षेत्रातले संशोधक म्हणूनही करिअर घडवू शकता. ठीक आहे, तर आता तुम्हाला कोर्सबद्दल बऱ्यापैकी कल्पना आली असेल. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे की या कोर्ससाठी कोण पात्र आहे आणि कोणत्या तारखा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ज्या अजिबात विसरून चालणार नाही. ओके, तर पात्रतेचे निकष काय आहेत ते नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे तुमच्याकडे सायन्स, सोशल सायन्स किंवा ह्युमॅनिटीज यापैकी कोणत्याही शाखेतली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे पदव्युत्तर पदवी असायला हवी. आता गुणांची अट बघूया. जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर किमान 55% गुण हवेत, आणि जर तुम्ही महाराष्ट्रातील राखीव प्रवर्गातून असाल तर किमान 50% गुणांची अट आहे. आणि हो, एक चांगली गोष्ट म्हणजे अर्ज करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाहीये. आता ह्या तारखा जरा तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे 9 जानेवारी 2026ला आणि ते 24 जानेवारीला संपणार आहे. म्हणजे वेळ खूप कमी आहे. परीक्षेची संभाव्य तारीख आहे 9 एप्रिल 2026. लक्षात ठेवा, ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे CET सेलच्या वेबसाईटवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर सगळ्यात आधी त्या परीक्षेचा पॅटर्न समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? तर चला, आता आपण या CET परीक्षेचं स्वरूप म्हणजे एक्झाम पॅटर्न कसं आहे ते अगदी सविस्तरपणे बघूया. तर ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटरवर होणार आहे आणि ही परीक्षा असेल एकूण 100 गुणांची. सगळे प्रश्न हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे MCQ प्रकारचे असतील. आता या 100 प्रश्नांसाठी वेळ किती मिळणार? तर वेळ आहे एकूण 90 मिनिटं, म्हणजेच बरोबर 1.5 तास. तुम्हाला 1.5 तासात हे 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि इथे सगळ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे, ती म्हणजे या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. याचा अर्थ काय, तर उत्तर चुकलं तरी तुमचे मार्क कापले जाणार नाहीत. त्यामुळे एकही प्रश्न सोडू नका, बिनधास्तपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपण बघूया की हे 100 मार्क विभागले कसे आहेत. यामध्ये एकूण 3 सेक्शन्स आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाचा विभाग आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन अभियोग्यता. यावर तब्बल 40 प्रश्न आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान, ज्यावर 30 प्रश्न आहेत. आणि तिसरा विभाग आहे मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक क्षमता. यावरही 30 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, असे एकूण 100 गुण. चला, आता आपण परीक्षेचा पॅटर्न तर समजून घेतला.
आता वळूया प्रत्यक्ष ॲप्लिकेशन प्रोसेसकडे. म्हणजे अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी फी किती आहे ते बघूया. आता फी किती आहे ते पाहू. जे उमेदवार ओपन कॅटेगरीतून आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी फी आहे 1500 रुपये. आणि जे उमेदवार महाराष्ट्रातील राखीव प्रवर्गात मोडतात त्यांच्यासाठी फी आहे 1300 रुपये. आणि ही फी तुम्हाला फक्त ऑनलाईनच भरायची आहे, हे लक्षात ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी तुम्हाला cetcell.mahaset.org या वेबसाईटवर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा, ज्यात तुमची सगळी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती असेल. मग तुमचा फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यानंतर ऑनलाईन फी भरायची आणि सगळ्यात शेवटी भरलेल्या अर्जाची आणि फी भरल्याच्या पावतीची प्रिंट काढून ती जपून ठेवायची. आता आपण काही अशा सूचना पाहणार आहोत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून सीईटी सेलने दिलेल्या या गोष्टींकडे जरा नीट लक्ष द्या. या काही गोष्टी अजिबात विसरू नका. पहिलं, रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आपार आयडी लागणार आहे. हा तुमचा एक युनिक स्टुडंट आयडी असतो. दुसरं, तुमचा जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही द्याल तो ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू ठेवा, कारण सगळा संपर्क त्यावरच होणार आहे. तिसरं, तुमचा फोटो आणि सही त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच अपलोड करा. चौथं, फायनल सबमिट करण्याआधी भरलेली माहिती 2दा-3दा तपासा, कारण एकदा फॉर्म सबमिट झाला की त्यात बदल करता येत नाही. आणि शेवटचं म्हणजे तुमच्या अर्जाची प्रिंट, फीची पावती आणि नंतर येणारं हॉल तिकीट हे सगळं अगदी जपून ठेवा. तर मित्रांनो, आपण आता या माहिती सत्राच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला आता सगळं एकत्र करून पाहूया आणि पुढची दिशा काय असली पाहिजे यावर बोलूया. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना शिक्षण क्षेत्रात फक्त नोकरी नाही तर एक लीडर म्हणून करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी हा इंटिग्रेटेड कोर्स एक सुवर्ण संधी आहे. तुमचा वेळ वाचतो आणि करिअरला एक जबरदस्त बूस्ट मिळतो. माझी एकच विनंती आहे की सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल माहिती पुस्तिका एकदा पूर्णपणे वाचा आणि मगच काळजीपूर्वक अर्ज करा. आणि हो, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावर एक संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मागणीनुसार आम्ही तो व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी बीएड किंवा एमएड प्रवेशाची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांनाही याचा फायदा होईल. परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.